नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपला जॉब कार्ड कसा काढायचा हे बघणार आहोत. जर आपले ऑलरेडी जॉब कार्ड काढलेले असेल तर आपण आपल्या मोबाईलवरून 2 मिनिटांमध्ये जॉब कार्ड कसे डाउनलोड करू शकता किंवा आपला जर जॉब कार्ड काढलेला नसेल तर आपण आपले जॉब कार्ड कसे काढू शकता ही माहिती घेणार आहोत. आजकाल घरकुल योजनेसाठी जॉब कार्डचा जो जॉब कार्ड नंबर आहे तो अनिवार्य केलेला आहे. त्यामुळे जॉब कार्ड आपल्याला जर घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काढायला लागेल. भविष्यात सुद्धा येणाऱ्या सर्व सरकारी योजनांसाठी जॉब कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. आपण तीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी आपण आपल्या या चॅनलला म्हणजेच नॉलेज तेही मराठीतून या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अशीच नवनवीन माहिती घेऊन येत असतो जी तुम्हाला मिळत राहील. आता आपण आपला व्हिडिओ सुरू करूया. सर्वप्रथम जॉब कार्ड हा अशा पद्धतीचा असतो. आपण जॉब कार्ड जो बघणार आहोत तो आपल्याला अशा पद्धतीचा मिळेल. त्यामध्ये सगळे जॉब कार्ड नंबर, नेम ऑफ द हाऊस होल्ड, नेम ऑफ द फादर, कॅटेगरी आपली कुठली आहे, हे सगळे डिटेल्स इथं मिळत असतात आपल्याला. तर आपण आता बघूया जॉब कार्ड कसा काढायचा. सर्वप्रथम आपल्याला गुगलवरती जायचं आहे. तिथे नरेगा ग्रामपंचायत असं सर्च करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीची वेबसाईट येईल. या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे किंवा ही वेबसाईट मी याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. आपण त्यावरती क्लिक करून या वेबसाईटवरती जाऊ शकता. आपण या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला इथे 4 ऑप्शन्स मिळतील. डेटा एंट्री, जनरेट रिपोर्ट्स, ऑथोराइजचा हा ऑप्शन आणि सेंड वेज लिस्ट वगैरे. यातील 2 नंबरचा जो ऑप्शन आहे जनरेट रिपोर्ट्स, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथे आपले राज्य आपले विचारले जाईल. आपले राज्य महाराष्ट्र आहे, आपण महाराष्ट्र सिलेक्ट करू. त्यानंतर फायनान्शियल इयर म्हणजेच आर्थिक वर्ष कोणते आहे, आपण 2025-26 सिलेक्ट करू. 26-27 असेल तर 26-27 करू. 2025-26 मी आता सध्या सिलेक्ट केलेला आहे. आपला जिल्हा कोणता आहे ते डिस्ट्रिक्टमध्ये सिलेक्ट करायचा आहे. तालुका कुठला आहे ते ब्लॉकमध्ये करायचा आहे. आणि आपली ग्रामपंचायत कोणती आहे ती सिलेक्ट करायची आहे. मी इथं सिलेक्ट केलेला आहे हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील अंधारवाडी गाव. त्यानंतर आपल्याला प्रोसीड यावरती क्लिक करायचं आहे. आपण प्रोसीड वरती क्लिक केलं की आपल्याला अशा पद्धतीचा ऑप्शन मिळतो. जॉब कार्ड हे अशा पद्धतीची एक विंडो ओपन होते. यामध्ये रजिस्ट्रेशन कास्ट वाईज, जॉब कार्ड नॉट इन यूज, जॉब कार्ड और एम्प्लॉयमेंट रजिस्टर, रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन रजिस्टर, पेंडिंग जॉब कॉस्ट टू बी व्हेरिफाईड असे 5 ऑप्शन येतात. त्याच्यामधील 3 नंबरचा जो ऑप्शन आहे, त्याच्यामधील जो 3 नंबरचा ऑप्शन आहे जॉब कार्ड और एम्प्लॉयमेंट रजिस्टर, हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. आपण यावरती क्लिक करणार. ज्यावेळेस आपल्याला ही वेब पेज ओपन होईल आणि त्याच्या खालीच हे पण माहिती असेल, पण ही काय सध्या आता आपल्या कामाची नाही. आपण फक्त ह्या जॉब कार्ड रिलेटेड रिपोर्ट्समध्ये 3 नंबरचा जो ऑप्शन आहे जॉब कार्ड और एम्प्लॉयमेंट रजिस्टर, यावरती क्लिक करणार आहोत. आपण क्लिक केल्यानंतर आपल्या गावातील जितके सारे जॉब कार्ड्स असतील हे सर्व जॉब कार्ड्स आपल्याला इथं बघायला मिळतील. त्यावरती आपल्याला नाव सर्च करू शकता, बघू शकता इथं. आणि हा जॉब कार्ड क्रमांक आहे यावरती क्लिक करू शकता. आपण क्लिक केलं की आपल्याला अशा पद्धतीचा आपला जॉब कार्ड मिळेल आणि तो आपण डाउनलोड करून घेऊ शकता आपल्या मोबाईलमध्ये 2 मिनिटांमध्ये. जर आपल्याला समजा आता गावाची लिस्ट खूप जास्त मोठी असते तर आपण काय करू शकता, यामध्ये हे 3 डॉट जे राईट टॉप कॉर्नरला उजव्या वरच्या कोपऱ्यामध्ये असतात त्यावरती टच करू शकता आणि फाइंड इन पेज असं ह्या ऑप्शनवरती जाऊन तुमचं नाव सर्च करू शकता. तुम्हाला 1 मिनिटामध्ये तिथं तुमचं जॉब कार्ड मिळून जाईल. त्याच्यानंतर जर समजा या यादीमध्ये जर तुमचं नाव नसेल, कधी आपल्या गावामध्ये काही जॉब कार्ड व्हेरीफाय झालेले नसतात किंवा पेंडिंग असतात, तर आपण पूर्ण गावाचे जे जॉब कार्ड रजिस्टर केलेले आहेत त्यांची ही माहिती बघू शकतो. मग काय करायला लागेल, आपल्याला एकदा बॅकच्या विंडोमध्ये यायला लागेल आणि रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन रजिस्टर यावरती आपण क्लिक करू शकता. यावरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला अशी पूर्ण माहिती मिळायला लागेल. त्याच्यामध्ये तुम्हाला आता इथं जॉब कार्ड नंबर मिळेल, म्हणजे पूर्ण गावाची जेवढे जॉब कार्ड लोकांनी अप्लाय केलेले आहेत त्या सर्वांची माहिती मिळेल. आता इथं काय आहे, नेम ऑफ द हाऊस होल्ड, नेम ऑफ द ॲप्लिकेंट, कोण आहे हाऊस होल्ड, कोण आहे ॲप्लिकेंट, कोण आहे जो अर्जदार आहे, अशी सगळी माहिती इथे मिळत राहील. कास्ट मिळेल, तुमची कॅटेगरी मिळेल, एज मिळेल, जेंडर मिळेल, सगळी माहिती मिळेल. तुमचा जॉब कार्ड नंबर इथे मिळेल, यावरती क्लिक करून तुम्ही घेऊ शकता. ही सुद्धा यादी खूप जास्त मोठी असेल. आपण फाइंड इन पेजमध्ये आपलं नाव टाकून शोधून आपला जॉब कार्ड लगेच मिळवू शकता. समजा हे आता तुमचं यादीमध्ये नाव आहे, पण काही जणांची असे असेल की त्यांनी याच्या अगोदर किंवा कधीच त्यांनी जॉब कार्डसाठी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, तर ठीक आहे, काही अडचण नाही. आपण आपलं जॉब कार्ड आपण काढण्यासाठी हा मनरेगाचा नमुना 1चा अर्ज आहे. हा अर्ज आपण आपल्या गावातील सरपंच
ग्रामसेवक किंवा रोजगार हमीचे जे सेवक असतात त्यांच्याकडे देऊन आपला जो जॉब कार्ड आहे तो काढून घेऊ शकता आणि त्याचा नंबरही काढून घेऊ शकता. हा अर्ज मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देतो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि हा अर्ज पूर्ण व्यवस्थित भरा आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या गावचे सरपंच किंवा ग्रामसेवक किंवा रोजगार हमीचे जे सेवक असतात त्यांच्याकडे द्या आणि त्यांच्याकडून तुम्ही तो तुमचा जॉब ID कार्ड काढून घ्या. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या काही क्वेरीज असतील किंवा शंका असतील त्याही तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा. आम्ही सर्व प्रश्नांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करत असतो. या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ सर्व गरजू लोकांपर्यंत शेअर करा. अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.